एकावेळी 30-40 माणसं हो. सगळे सगळ्यांची सोय सगळ्यांची उत्तर वेगळं असतं. म्हणजे 3-4 जणांचे असते 3-4 असतं. पण जस्ट जे आपण हे करू ना बाहेर लावतो क्लासेस लावतो हे आपल्याला रूम दिली. कधी करणार आपण कोर्स आता? करतो त्यांना म्हणजे मागून तुम्ही सगळं सगळ्यांनी फिलिंग तुम्ही इथं यायचं नाही माउंट टाकून जायचे जातं. किती 7 दिवस जायला लागतं ना? नाही कसं 7 दिवस जाणं येण्याचं सगळं टोटल म्हणजे किती राहायचे दिवस? म्हणजे एक जाण्याची येण्याची बांधलेली असेल ते आणि थोडीफार बांधले ते वेगळं सांगतात. विमान जातं तिथं? हो अहमदाबाद पर्यंत. तिथून बस गुजरात. आपल्या बस असतात हां तिथून मग आपल्याला जायचं. अहमदाबाद पासून किती लांब आहे? 4 किलो ते 4 घंटा. 4 घंटा. ते त्यामध्ये हाईट वर आहे का? हां डोंगरावर असं. हां डोंगरावर. म्हणजे असं बाय कार आपलं रोडनंच जाणार 4 तास लागतात. माउंट आबूचं अर्धा तास. ठेवू का? तर हे जरी लागणार. हो. आहेत किती पाणी साडी असते. नरेंद्र मोदींनी यांना ब्रँड ॲम्बॅसेडर बनवले. रेल्वे स्टेशनवरती यांचेच फोटो होते ना त्यांना ब्रँड ॲम्बॅसेडर गादी जानकी.
परत रिपोर्ट आता तुम्हाला तर माहिती आहे, आपण किती दिवसातून जागा पाहतो. हो काय ते 6च्या आधी आता त्यानंतर परत पाहतो. चांगलं आहे. उद्या 9 वाजता. अच्छा. सकाळी संध्याकाळी 6 सकाळी असं. हां 9 वाजे होते 9 साडे. महाशिवरात्रीचा उद्देश काय आहे? हम्म. की स्वतः परमपिता परमात्मा शिव या धर्तीवर अवतरित होऊन मनुष्यात्म्याला संदेश देतो. हे ना, की आता ही जी काही कलियुग आहे, या दुनियात झाली आहे, तिचं परिवर्तन होणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतः परमात्म्याचं कलियुगाच्या चरणाला, अंतिम चरणाला जे अवतरण होतं ना, त्याला म्हणते महाशिवरात्री. शिवाच्या मागे रात्र शब्द लावलेला आहे ना, बाकी बघा शिवरात्री. शिवरात्री प्रत्येकाच्या ह्याच्यावरती असते. बरं नाही. पण मान्य. सगळ्यात जास्त भूत कुठली आहे? मनुष्य त्याचा नाही विचार करत आहे. सगळ्यात जास्त भूत जे आहेत आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, घृणा, हे सगळ्यात जास्त मोठे भूत आहेत. आणि हे भूत कलियुगामध्ये बाहेर पडतात. म्हणजे ज्यावेळेला दुनियेमध्ये सत्युग त्रेतायुग होतं ना, त्यावेळी हे भूत नव्हते, हे विकार नव्हते. हे विकार कधी निर्माण झाले? द्वापर युगापासून, म्हणजे द्वापर आणि कलियुगामध्ये. म्हणजे रात्रीला भूत बाहेर पडतात. आणि अशा वेळेला परमात्म्याचं नाव घ्यायचं, म्हणजे त्याचं चिंतन आपण केलं तर आपल्यामध्ये ते भरपूर निघून जातात. म्हणून म्हणलेले की रात्रीच्या वेळी ईश्वराचं नाव घ्या. तर जसं शिवावरती लोक वेगवेगळ्या पद्धतीने फुलं अर्पण करतात. आणि त्याच्यामध्ये जास्त सगळ्यात महत्वाचं काय अर्पण करतात? तर लोक धतुरा अर्पण करतात किंवा ते काटेरी फळ अर्पण करतात ना. आता ते अर्पण करतात म्हणजे काय करायचं नेमकं? तर आपल्यामध्ये दुर्गुण परमात्म्याला आपल्याला देऊन टाकायचे, काढून टाकायचे, हा त्याचा अर्थ. पण लोकांनी जो भावार्थ आहे तो वस्तू रूपामध्ये दाखवला किंवा एक फुलाच्या रूपात दाखवला की आपण अर्पण केलं असं ईश्वर प्रसन्न होणार. ईश्वर कधी प्रसन्न होणार किंवा कधी खुश होणार? आपण आपल्यातले दुर्गुण ज्यावेळेला अर्पण करू, काढून टाकू, त्यावेळेला तो खुश होणार असं. आणि शिवलिंगावरती आपण पाहतो की 3 पानाचे बेलपत्र वाहतात ना. आता 3 पानाचं बेलपत्र म्हणजे काय? स्वयंपरमपिता शिव परमात्मा ब्रह्मांच्या द्वारे स्थापना करतात, सत्ययुगी सृष्टीची स्थापना करतात. विष्णूंच्या द्वारे सत्ययुगी सृष्टीची पालना करतात आणि शंकरांच्या द्वारे आसुरी सृष्टीचा म्हणजे आसुरी वृत्तीचा संहार करतात. म्हणजे 3 पानाचं बेलपत्र आपण शिवावरती अर्पण करतो. आणि जर बघितलं की त्रिपुंड दाखवतो, म्हणजे ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णू परिपालना, शंकरद्वारे संहार, हे परमात्मा कार्य करतो. म्हणून म्हणतात त्रिमूर्ती शिव. महाशिवरात्री. महाशिवरात्री जी आहे ना, ज्या वेळेला परमात्मा स्वतः कलियुगाच्या अंतिम चरणाला धर्तीवर अवतरित होतात, ती खरी महाशिवरात्री आहे. पण जसं आपण एखाद्याचा जन्म झाल्यानंतर दरवर्षी वाढदिवस साजरा करतो, याचा अर्थ दरवर्षी तो व्यक्ती जन्माला येतो असं नाहीये ना. तो जन्माला तर एकदाच येतो, पण दरवर्षी वाढदिवस साजरा होतो. तसं ह्या सृष्टी चक्रामध्ये ज्या वेळेला परमात्मा कलियुगाच्या अंतिम चरणाला अवतरित होतात, तीही शिवरात्र आहे. आणि मनुष्य आत्मा द्वापरयुगापासून याचं साजरीकरण करतो, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने असं करतात, व्रत वैकल्य करतात. आता शिवरात्रीला तर स्पेशली लोक व्रत करत असतात, हे ना, उपवास करत असतात. आता उपवास म्हणजे काय? आता आपण काय करणार आहे? जसं भाजी भाकरी नाही खायची, खिचडी खाणार, असं आपण समजतो की हे उपवास पकडलाय. परंतु ऍक्च्युली उपवासाचा अर्थ काय आहे? जो उपर राहणारा जो परमात्मा आहे, हे ना, आपण म्हणतो ना, आपण जे काही कर्म करतो, हे जसं म्हणतात उपरवाला देखे, म्हणजे उपर राहणारा जो वासी, जो परमात्मा आहे ना, त्याच्या सानिध्यात राहणं, त्याच्या विचारांच्या सानिध्यात राहणं म्हणजे खरं उपवास आहे. म्हणून ईश्वराबद्दल काय म्हणतात? उंचा तेरा धाम, उंचा तेरा नाम, उंचा तेरा काम, उंच ते उंच भगवंत. म्हणजे परमात्मा एकदम उच्च ठिकाणी राहतात, परमधाममध्ये राहतात आणि त्यांच्या सानिध्यात राहायचं आपल्याला, म्हणजे तो खरा उपवास आहे. म्हणजे रोज त्याचे चिंतन मननामध्ये आपण राहिलं पाहिजे. आणि व्रत करायचं आपल्याला नेमकं काय करायचं? काहीतरी प्रतिज्ञा करायची आपल्याला, म्हणजे संकल्प करायचा आपल्याला असा पॉवरफुल. आता रोजच्या जीवनामध्ये आता जर प्रेझेंट टाईममध्ये जर बघितलं तर आपण कुठले संकल्प केले पाहिजे? जसं काही काही लोक बघा, भोजन करताना समजा TV पाहून भोजन करताय, आहे ना, तर ते न करता आपण जसं पहिलं बघा लोक काय करायचे, भोजन करताना एकदम ईश्वराच्या आठवणीत भोजन करायचे, तसं भोजन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, भोजन बनवताना सुद्धा ईश्वराच्या आठवणीत बनवलं पाहिजे, कारण आज अन्नाचा आणि मनाचा फार जवळचा संबंध आहे. असे काही छोटे छोटे आपण संकल्प केले पाहिजे, म्हणजे व्रत केले पाहिजे, प्रतिज्ञा केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण आता मोबाईल कंटिन्यू जर बघत असेल तर आपण त्याचा एक टायमिंग ठेवला पाहिजे, नाही ना. त्या गोष्टीचा आपण थोडासा ठराविक वेळ ठेवला पाहिजे ना. याच्या काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे. रोज आपण कितीला उठलं पाहिजे किंवा काय, संध्याकाळी कसं हे केलं पाहिजे,
असं म्हणजे काहीतरी थोडे नियम व्रत आपण धारण केले पाहिजे. त्याच्याही मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, परमात्मा जेव्हा धरतीवरती येतात ना, आपल्याला स्वतःची ओळख करून देतात. आपण कोण आहोत की जे आपल्याला माहिती नाही आहे. ॲक्च्युली आपण म्हणतो मला माहिती मी कोण, पण कोण आहे आपण आपलं नाव सांगतो, पोस्ट पोझिशन सांगतो, पण रिअलमध्ये आपण कोण आहे, तर आपण ह्या संपूर्ण शरीराला चालवणारी एक शक्ती, चेतना आहे, एक एनर्जी, ऊर्जा आहे. त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये स्पिरिट म्हणतात, थोडक्यात आत्मा म्हणतात, जी 2 भ्रुकुटीमध्ये राहते. नंतर आपण मंदिरात गेलं तर तिलक इथं लावतो. आपलं काही चुकलं तर आपण विचार केले की माझं नशीबच असेल. म्हणजे काय, या 2 भ्रुकुटीमध्ये आपण स्वतः आत्मा ही चैतन्य शक्ती आणि ती कार्य करते शरीराच्या द्वारे आहे ना. आपण आत्मा आहे आणि आपण आत्म्याचा पॉईंट ऑफ लाईट आहे. आत्म्याचा पिता परमात्मा सुद्धा पॉईंट ऑफ लाईट आहे, निराकार, ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे ना. म्हणून आपण म्हणतो देवादिदेव महादेव ज्योतिर्लिंगम. म्हणजे आत्मा पण निराकार आहे आणि परमात्मा पण निराकार आहे. तसं आपल्या शरीराला पण आहे, म्हणजे ते आपल्या शरीराचे माता पिता झाले. पण आपण कोण आहोत, तर आपण एक एनर्जी, ऊर्जा आहे, स्पिरिट आहे, पॉईंट ऑफ लाईट आहे. जशी आपण आत्मा आहे तसे आपल्या आत्म्याचे पिता परमात्मा पण पॉईंट ऑफ लाईट आहे. म्हणून तर बघा हिंदू धर्मामध्ये ज्योतिर्लिंगम म्हटलं जातं है ना, निराकार. ज्योतिर्लिंगम, ज्योती म्हणजे काय, प्रकाश. परमात्मा एक प्रकाश आहे आणि ज्या वेळेला प्रकाश येतो त्यावेळेला अंधार दूर होतो. आता जसं जीवनामध्ये सुद्धा, जसं आपल्या घरामध्ये अंधार झाला तर आपण लाईट लावली की प्रकाश होतो ना. रात्र भयानक आहे परंतु सूर्य आल्यानंतर काय होतं, अंधार निघून जातो, प्रकाश होतो ना. तसं जीवनामध्ये पण अनेक वेगवेगळ्या प्रकारचा अंधकार, अज्ञानाचा अंधकार, अनेक गोष्टींचा अंधकार, पण हा कधी दूर होणार आणि कोण दूर करणार. म्हणून म्हणतात ज्ञान सूर्य प्रगटा, अज्ञान अंधेर विनाश. म्हणजे स्वतः परमात्मा ज्यावेळेला या धर्तीवर अवतरित होतात त्यावेळेला मनुष्यांच्या आतमध्ये जो असलेला अंधकार आहे वेगवेगळ्या प्रकारचा, तो परमात्मा दूर करतात. पहिला अंधकार आहे की स्वतःला शरीर समजणं. दुसरा अंधकार आहे आपल्याला आपल्या वडिलांचाच परिचय नाही आहे. जसं आपण म्हणतो की मनुष्य आत्मांचा पिता, आपण नाव सांगू शकतो ना, एखाद्या आपल्या वडिलांचं नाव सांगू शकतो, पण आपल्याला जर विचारलं आपल्या आत्मेचे जे पिता आहेत परमात्मा, त्यांचं नाव काय, आपण सांगू शकतो का, नाही सांगता येते ना. मग आपण कन्फ्यूज होतो ना वेगवेगळ्या प्रकारे. आता जेवढे 33 कोटी देवी देवता ते माझे पिता आहेत का, जेवढे धर्मात्मा आहेत ते माझे पिता आहेत का, जेवढे मनुष्य आत्मे ते माझे पिता आहेत का, त्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं. त्यांचं नाव सांगणं सुद्धा कन्फ्युजन होतं. याचं कारण काय, आपल्याला आपल्या आत्म्याच्या पित्याचा खरा परिचय नाही आहे. परंतु आत्म्याचा पिता परमात्मा तो एकच आहे ना. म्हणून मनुष्य आत्मा अनेक आहे, देवात्मा अनेक आहे, धर्मात्मा अनेक आहे, परंतु परमात्मा हा एकच आहे जो सर्वांचा पिता आहे आणि तो पॉइंट ऑफ लाईट आहे ना. देवादिदेव महादेव शिव परमात्मा. म्हणून तर तुम्ही बघा कुठल्याही धर्मामध्ये जरी बघितलं, जसं ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा म्हटलं तर गॉड इज लाईट. लाईट म्हणजे काय, प्रकाश. मुस्लिम धर्मामध्ये पण काय म्हटलं तर नूरे इलाही, नूर म्हणजे काय, प्रकाश. हिंदू धर्मामध्ये काय म्हणतात, ज्योतिर्लिंगम, ज्योती म्हणजे काय, प्रकाश आहे ना. म्हणजे परमात्मा प्रकाश स्वरूप आहे आणि तो ज्या वेळेला त्याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये येतं त्यावेळेला आपल्या जीवनातला अंधकार दूर होतो. म्हणून सर्व धर्मातल्या लोकांनी ना परमात्म्याचं रूप मान्य केले, प्रकाश स्वरूप. एवढंच काय, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेला ज्ञानेश्वरी लिहिली ना त्यावेळेला समोर कोण काय होतं, शिवलिंगच होतं ना. आज जसं शिर्डीचे साईबाबा आहे त्यांना पण लोक साई भगवान म्हणतात, परंतु त्यांनी पण काय सांगितले, सप्तमालिकेचे. म्हणजे कुठल्याही धर्मपित्याने हे नाही सांगितलं हे ना. म्हणजे सर्वांनी काय सांगितलं, परमात्मा तो सर्व आत्म्यांचा पिता आहे. मग त्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो आपल्या वडिलांबद्दल माहिती घेणं आपलं, म्हणजे त्यावेळेला रिलेशनमध्ये चांगलं पक्का येतं ना, बॉन्डिंग चांगली असेल तर रिलेशन कसं पाहिजे, पक्क पाहिजे ना. तसं परमात्म्याबरोबर आपलं रिलेशन कसं पाहिजे, पक्क पाहिजे ना. तर जसं राजाचा मुलगा राजकुमार कसा राहणार, तशाच पद्धतीने राहणार. मग परमात्मा ज्ञानाचा सागर आहे, शांतीचा सागर आहे, सुखाचा सागर आहे, शक्तींचा सागर आहे, तो सर्व गुणांचा भंडार आहे. आणि आज मनुष्य त्याची संतान काय म्हणतो, मला शांती पाहिजे, मला प्रेम पाहिजे, मला आनंद पाहिजे, मला सुख पाहिजे, मला शक्ती पाहिजे. आता जर राजाचा मुलगा इकडं तिकडे जर भटकत असेल तर आपल्याला पसंत पडणार नाही, आपल्याला आवडणार नाही. मग आपण परमात्मा जो शांतीचा सागर आहे त्याची संतान आहे. मग आपण आत्मा कशी शांत असू, पण मला हेच माहिती नाही ना मी त्याची
शांती आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे स्वतःचा परिचय आणि एक परमात्म्याचा परिचय. म्हणजे जसं म्हणतात ना, जो खुद को जानता है खुदा को जानता है. म्हणजे खुद म्हणजे काय, आपण स्वतः आत्मा. मी आत्मा, पॉइंट ऑफ लाईट, शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, सुख स्वरूप, शक्ती स्वरूप आहे. हा माझा स्वतःचा परिचय आत्म्याचा. आणि ज्या वेळेला जसं तुकाराम महाराज जाईल, तुझा आहे तुझं पाशी परी तुझा आगाची तुझा, म्हणजे मी आत्मा शांत स्वरूप आहे, पण मी शांती शोधतोय कुठं, बाहेर. मी आत्मा प्रेम स्वरूप आहे, पण मी प्रेम शोधतो कुठे, बाहेर. मी आत्मा आनंद स्वरूप आहे, पण शोधतोय कुठं, बाहेर. आहे आपल्यामध्येच आहे, पण आपल्याला माहिती नाही ना मी आत्मा शांत स्वरूप, कारण आपण स्वतःला शरीर समजून बसलो. दुसरी गोष्ट, परमात्मा शांतीचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे. म्हणजे माझे वडील एवढे महान आहे हे मला माहीतच नाही ना, आणि मी शोधतो शांती बाहेर कुठे, इकडे तिकडे. म्हणून स्वतःचा परिचय, परमात्म्याचा परिचय प्राप्त करून घेण्यासाठी आपला हा राजयोग मेडिटेशनचा 7 दिवसाचा कोर्स असतो, विनामूल्य आहे. तो जर आपण केला तर आपल्याला निश्चितच म्हणजे सगळ्या गोष्टीची माहिती जरूर करू. चांगली माहिती दिली. बेसिकच सांगितलं थोडंसं. आपल्याला आपण सुरुवातीपासून बघितलं तसं या गोष्टी करतो आणि आपल्या जीवनात त्याचा फायदा होतो.